स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. तर या पाठामध्ये आपल्याला ग्रीन एनर्जी म्हणजे काय, त्याचबरोबर एनर्जीचे जे काही इतर सोर्सेस आहेत त्यांचा वापर, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जीचं जनरेशन कशाप्रकारे केलं जातं आणि प्रोसेस ऑफ जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड एन्व्हायरमेंट. ओके, सो या पाठामध्ये आपल्याला व्हॉट इज ग्रीन एनर्जी शिकायचं आहे आणि त्याचबरोबर एनर्जी जनरेशन करण्याचे जे काही मेथड्स आहेत ते पण पाहायचं आहे. पहिल्यांदा या ठिकाणी कॅन यू रिकॉलमध्ये काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज एनर्जी. एनर्जी म्हणजे काय. आता एनर्जी म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. एनर्जी म्हणजे काय, द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. आता कॅपॅसिटी म्हणजे काय, तर क्षमता, म्हणजेच काम करण्याची जी क्षमता असते त्यालाच आपण एनर्जी असं म्हणतो. एनर्जी म्हणजे ऊर्जा. आता आपण एखादं काम करतो, मग त्यासाठी आपल्याला एनर्जीची आवश्यकता असते. मग आपल्या बॉडीमध्ये एनर्जी कशाप्रकारे जनरेट होते ते आपण सेकंड लेसनमध्ये पाहिलेलंच आहे. मग आता आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी कशी जनरेट होते ते पाहायचं आहे. सो एनर्जी म्हणजे काय, एखादी गोष्ट करण्यासाठी जी क्षमता हवी असते त्याला आपण एनर्जी म्हणतो, ऊर्जा म्हणतो. व्हॉट आर डिफरंट टाईप्स ऑफ एनर्जी. एनर्जीचे डिफरंट टाईप्स कोणते कोणते आहेत. सो देर आर 2 टाईप्स ऑफ एनर्जी. एक तर आहे कायनेटिक एनर्जी आणि दुसरी आहे पोटेन्शियल एनर्जी, गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा. व्हॉट आर डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. एनर्जीचे फॉर्म्स कोणते आहेत. एनर्जीचे फॉर्म्स खूप सारे आहेत, कारण तुम्हाला तर माहितीच आहे की आपण एनर्जी क्रिएट करू शकत नाही, आपण एनर्जी डिस्ट्रॉय करू शकत नाही, पण एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. सो मग एनर्जीचे फॉर्म कोणते कोणते आहेत. हीट एनर्जी आहे, लाईट एनर्जी आहे, साऊंड एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे, मॅग्नेटिक एनर्जी आहे. तर हे सगळे काय आहेत, एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. अजूनही खूप सारे फॉर्म्स आहेत. तर हे सगळे फॉर्म्स आपण या आधीच्या लेसन्समध्ये म्हणजेच या आधीच्या स्टँडर्ड्समध्ये पाहिलेले आहेत. आपण एनर्जी म्हणजे काय पाहिले, वर्क म्हणजे काय पाहिले, त्याचबरोबर एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्स काय आहेत ते पण आपण पाहिलेलं आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण या आधीच्या स्टँडर्ड्समध्ये पाहिलं आहे. मग आता आपण पाहणार आहोत एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी इन मॉडर्न सिव्हिलायझेशन. म्हणजेच आज जे आधुनिक नागरिकीकरण होत आहे, जागतिकीकरण होत आहे, तर त्याच्यामध्ये एनर्जी हॅज बिकम अ प्रायमरी नीड अलॉंग विथ फूड, क्लोथ अँड शेल्टर. आपल्या पायाभूत गरजा आहेत कोणत्या, अन्न, वस्त्र, निवारा. पण आज या गरजांमध्ये अजून 2 गरजांचा समावेश झालेला आहे, तो म्हणजे आरोग्य आणि शिक्षण. आणि यासोबतच अजून एक गरज आपली आहे ती म्हणजे ऊर्जा, म्हणजेच एनर्जी. म्हणजे आज एनर्जी या सगळ्या जागतिकीकरणामुळे, नागरिकीकरणामुळे एनर्जी ही एक पायाभूत गरज होऊ लागलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की आपला मोबाईल आपल्या सगळ्यात जवळचा बेस्ट फ्रेंड, ज्याला चार्जिंग करण्यासाठी एनर्जीची आवश्यकता असते. आपल्याकडे मोबाईल आहे पण चार्जिंग करण्यासाठी जर एनर्जी नसेल, मोबाईलची बॅटरी असेल 2% आणि लाईट गेली, बॅटरी संपली, तर काय उपयोग आहे का मोबाईलचा, नाही. सो एनर्जी ही आपली आजच्या काळातली एक खूप महत्त्वाची गरज बनलेली आहे. म्हणजे एखाद्या वेळेस जरी आपल्याकडे सगळी साधने असतील पण जर एनर्जीच नसेल त्या साधनांमध्ये, तर काय ते साधनं उपयोगाची नाही आहेत. त्याच्यामुळे एनर्जी खूप गरजेची आहे आणि आज एनर्जी आपली पायाभूत गरज बनत आहे. वी नीड एनर्जी इन डिफरंट फॉर्म्स फॉर डायव्हर्स टाईप्स ऑफ वर्क्स. आपल्याला वेगवेगळ्या कामांसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारची एनर्जीची आवश्यकता असते. काही ठिकाणी साऊंड एनर्जी हवी असते, काही ठिकाणी लाईट एनर्जी हवी असते, तर काही ठिकाणी हीट एनर्जी आवश्यकता असते. तर अशा प्रकारे प्रत्येक वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या एनर्जीची आवश्यकता असते. द एनर्जी दॅट वी नीड मे बी इन द फॉर्म ऑफ मेकॅनिकल एनर्जी. आपल्याला ज्या एनर्जीची आवश्यकता असते त्या एनर्जी मेकॅनिकल एनर्जी असू शकते, केमिकल एनर्जी असू शकते, साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी किंवा हीट एनर्जी. असे एनर्जीचे खूप सारे फॉर्म्स आहेत ज्या फॉर्म्समध्ये एनर्जी असू शकते. सो हाऊ डू वी गेट दीज डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. मग एनर्जीचे हे जे काही वेगवेगळे फॉर्म्स आहेत ते आपल्याला कुठून मिळतात आणि कसे मिळतात बरं, असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. आता एनर्जीचे फॉर्म्स आपण पाहिलेत कोणते कोणते आहेत. हीट एनर्जी आहे, लाईट एनर्जी आहे. तर एनर्जीचे फॉर्म्स आपल्याला कसे काय मिळतात, तर जेव्हा एनर्जी प्रोड्यूस होते तर तेव्हा ती एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जात असते. आणि सपोज की एखादी इलेक्ट्रिकल बॅटरी आहे, म्हणजे सपोज सेल आहे, ओके, इलेक्ट्रिकल सेल आहे. आता हे सेल जेव्हा आपण बर्न करणार, ह्याला जेव्हा आपण हीट देणार, बर्न करणार, तेव्हा यापासून जे काही एनर्जी मिळणार आहे ती एकतर लाईट एनर्जी असणार आहे, त्याचबरोबर केमिकल एनर्जी असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे एका फॉर्मपासून अनेक फॉर्ममधले एनर्जी आपल्याला मिळू शकतात. ओके, सो त्याच्यानंतर पुढे आहे मेक अ टेबल. ते टेबल्स वगैरे आपण नंतर बघू.
कशाचं टेबल बनवायचं आहे तर मेक अ टेबल बेस्ड ऑन फॉर्म्स ऑफ एनर्जी अँड करस्पॉन्डिंग डिव्हायसेस. म्हणजे तुम्हाला एक टेबल तयार करायचं आहे एनर्जी आणि ते एनर्जी देणारे जे काही डिव्हायसेस आहेत ते. ओके. सो तुमच्या घरामध्ये अनेक डिव्हाइस आहेत, फॅन आहे, ट्यूब आहे, मोबाईल आहे, मोबाईलचं चार्जर आहे, त्याच्यानंतर अजून वॉशिंग मशीन वगैरे असेल. तर हे सगळे कशावरती बेस्ड आहेत, इलेक्ट्रिकल एनर्जीवरती बेस्ड आहे. तर मग ह्याच्या सगळ्याचं तुम्हाला एक टेबल तयार करायचं आहे. सो नेक्स्ट आहे वी नो दॅट एनर्जी कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. आपल्याला हे माहिती आहे की एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केली जाऊ शकते, रूपांतरित केली जाऊ शकते. जसं की आत्ताच आपण एक एक्झाम्पल बघितलं, दॅट वॉज अबाउट इलेक्ट्रिक सेल. ओके. तर अशाच पद्धतीने एका सोर्सपासून, म्हणजे एखादा स्पीकर आहे, तर स्पीकर सपोज की लाईटवरती म्हणजे एनर्जीवरती, इलेक्ट्रिकल एनर्जीवरती चालणारा एखादा स्पीकर आहे. सो इलेक्ट्रिकल एनर्जीवरती तो चालतो आहे आणि देतो आहे कुठली एनर्जी, साऊंड एनर्जी. सो या ठिकाणी पण इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड इंटू साऊंड एनर्जी. तर अशा प्रकारे एनर्जीचे फॉर्म्स एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये एनर्जी कन्वर्ट होत असते. डिफरंट सोर्सेस ऑफ एनर्जी आर यूज्ड टू द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी नेसेसरी फॉर अस. आपल्याला वेगवेगळ्या फॉर्म्स ऑफ एनर्जीची गरज असते. आपल्याला कधी साऊंड एनर्जी हवी असेल, कधी लाईट एनर्जी हवी असेल. मग अशा प्रकारे प्रत्येक एनर्जीच्या फॉर्मसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोर्सेस वापरले जातात. जसं की साऊंड एनर्जी हवी आहे तर आपण स्पीकर वापरलं. आता साऊंड एनर्जी हवी असेल तर आपण काही शेकोटी नाही पेटवणार, स्पीकरच लावणार. सो त्यातून आपल्याला साऊंड एनर्जी मिळणार. हीट एनर्जी हवी असेल आपण शेकोटी पेटवणार. तर अशा पद्धतीने प्रत्येक एनर्जी सोर्सेससाठी, प्रत्येक एनर्जी फॉर्मसाठी आपल्याला वेगवेगळे एनर्जी सोर्सेस वापरावे लागतात. सो नेक्स्ट आहे इन प्रिव्हियस स्टँडर्ड्स वी हॅव लर्न्ड अबाउट एनर्जी. आधीच्या स्टँडर्ड्समध्ये आपण एनर्जीबद्दल पाहिले, एनर्जीच्या सोर्सेसबद्दल पाहिले, सोर्सेस ऑफ एनर्जी अँड व्हेरियस कॉन्सेप्ट्स रिलेटेड टू देम. आणि त्यांच्याशी निगडीत जे काही कॉन्सेप्ट आहेत ते आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. सो हिअर वी विल लर्न अबाउट व्हेरियस सोर्सेस दॅट आर ना यूज्ड फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. मग या चॅप्टरमध्ये आपण काय पाहणार आहोत, वेगवेगळे सोर्सेस आहेत जे इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करण्यासाठी वापरले जातात. नेक्स्ट आहे द मेथड्स दॅट आर यूज्ड फॉर धिस. आणि त्यासाठी कोणते कोणते मेथड्स वापरले जातात ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर द स्पेसिफिक प्रिन्सिपल्स दॅट आर यूज्ड देअर. आणि मग त्या ठिकाणी त्या मेथडमध्ये कोणते कोणते प्रिन्सिपल्स वापरलेले आहेत, कोणत्या प्रिन्सिपल्सच्या आधारे ती मेथड चालते किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते हे आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ दिस मेथड्स. आता आपल्याला माहिती आहे की सायन्समध्ये प्रत्येक गोष्टीला एक ॲडव्हान्टेजेस असतात, तर दुसऱ्या बाजूला डिसॲडव्हान्टेजेस असतात. मग याच्यामध्ये पण आपल्याला प्रत्येक मेथडचे ॲडव्हान्टेजेस त्याचबरोबर डिसॲडव्हान्टेजेस पण जाणून घ्यायचे आहेत. अँड ऑल्सो व्हॉट इज मेंट बाय ग्रीन एनर्जी. आणि त्याचबरोबर ग्रीन एनर्जी म्हणजे नेमकं काय, हरित ऊर्जा म्हणजे नेमकं काय, हे आपल्याला या पाठातून जाणून घ्यायचं आहे. कारण पाठाचं नाव काय आहे, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. ओके. आणि आज ग्रीन एनर्जीच्या दिशेने जाणं ही काळाची गरज बनू लागलेली आहे. का ते आपल्याला या पाठामध्ये कळणार आहे. सो त्यानंतर प्रश्न आहे की कॅन यू टेल वेअर डू वी यूज इलेक्ट्रिकल एनर्जी इन अवर डे टू डे लाईफ. आपल्या डे टू डे लाईफमध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आपण इलेक्ट्रिकल एनर्जी कुठे कुठे वापरतो. तर आपण अनेक गोष्टींमध्ये, म्हणजे आपल्या सभोवताली असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण इलेक्ट्रिकल एनर्जी वापरत असतो. आता तुम्ही अभ्यास करताय, तुमच्या घरामध्ये लाईट सुरू आहे, सो त्या ठिकाणी पण इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. तुमच्या डोक्यावरती फॅन फिरतो आहे, त्याच्यामध्ये पण इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. किंवा AC असेल तर AC पण इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. तुमच्यासोबत मोबाईल आहे किंवा लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे, समोर TV असेल, तर या प्रत्येक ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीची आवश्यकता असते. आणि त्याच्या आधारावरच हे सगळे ऑब्जेक्ट्स चालत असतात, ॲप्लियन्सेस चालत असतात. ओके. सो अशा अनेक आहेत. तुमच्या घरामध्ये इस्त्री असेल, आयरन असेल, तर ते पण त्याच्यावरच चालतं, इलेक्ट्रिकल एनर्जीवरतीच चालतं. ओव्हन असेल. ओके. तर असे खूप सारे एक्झाम्पल्स देता येतील. नेक्स्ट आहे हाऊ इलेक्ट्रिक एनर्जी इज प्रोड्यूस्ड. आणि इलेक्ट्रिक एनर्जी कशी प्रोड्यूस केली जाते. तर इलेक्ट्रिक एनर्जी ही जनरेटर्समध्ये प्रोड्यूस केली जाते. बट ती कशी केली जाते, कुठल्या प्रिन्सिपलच्या आधारे केली जाते, कशी होते, ते सगळं आपण या ठिकाणी पाहणार आहोत जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी या टॉपिकमध्ये. सो मोस्ट ऑफ दी इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आर बेस्ड ऑन दी प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इन्व्हेंटेड बाय मायकेल फेराडे. मायकेल फेराडे जे सायंटिस्ट होते, तर यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा एक प्रिन्सिपल त्यांनी शोधून काढला होता, जो की आपण सायन्स पार्ट 1मधील 4th चॅप्टरमध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत. ओके. आणि त्याचे पण व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत.
तर तो प्रिन्सिपल नेमका काय होता तो आपण त्याच्यामध्ये सविस्तर पाहिला. इथे आपल्याला फक्त थोडक्यात पाहायचं आहे. अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल, त्या प्रिन्सिपलच्या अनुसार व्हेनेवर मॅग्नेटिक फील्ड अराउंड अ कंडक्टर चेंजेस अ पोटेन्शियल डिफरन्स इज जनरेटेड अक्रॉस दी कंडक्टर. आता प्रिन्सिपल काय आहे आपण त्या पाठामध्ये व्यवस्थित पाहिलेलं आहोतच, परत आपण एकदा पाहणार आहोत की प्रिन्सिपल असा आहे की सपोज एक कंडक्टर आहे. ओके, हे कंडक्टर आहे. आता या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, मॅग्नेटिक फील्डबद्दल तुम्हाला माहिती आहेच. सो वेनेवर मॅग्नेटिक फील्ड अराउंड अ कंडक्टर जनरेट, सपोज की या ठिकाणी आहे मॅग्नेटिक फील्ड, ते कसं असतं नॉर्थ टू साऊथ पोल असतं अशा प्रकारे. ओके, सो वेनेवर मॅग्नेटिक फील्ड अराउंड अ कंडक्टर चेंजेस, आणि जेव्हा मॅग्नेटिक फील्ड एखाद्या कंडक्टर भोवती असणारं जे मॅग्नेटिक फील्ड आहे, ॲक्च्युली ते नॉर्थ टू साऊथ असतं, बट मी दाखवताना इथे आता सर्कलमध्ये दाखवते कारण एवढं मॅग्नेटिक फील्ड आहे असं पण सपोज करूया. हे असं दाखवत नाहीत, ते नॉर्थ टू साऊथ पोल अशा लाईन्स दाखवतात, आय नो, बट तरीही मी या ठिकाणी एक सर्कलमध्ये दाखवलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट आहे की अ पोटेन्शियल डिफरन्स इज जनरेटेड अक्रॉस द कंडक्टर. एखाद्या कंडक्टरभोवती मॅग्नेटिक फील्ड असतं आणि जेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये चेंजेस होतात तर तेव्हा या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होतो कंडक्टरच्या भोवती. ओके, कंडक्टरच्या भोवती पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होतो. हा होता मायकेल फॅराडे यांचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा प्रिन्सिपल. सो द फील्ड अराउंड अ कंडक्टर कॅन बी चेंज्ड इन 2 वेज. आता आपण पाहिलं की कंडक्टरच्या भोवती मॅग्नेटिक फील्डमध्ये चेंजेस होतात, बट ते पण 2 प्रकारे होतात. कोणते 2 प्रकार आहेत तर इफ अ कंडक्टर इज स्टेशनरी, पहिला प्रकार आहे की हा जो कंडक्टर आहे तर हा कंडक्टर स्टेशनरी आहे, म्हणजे कंडक्टर स्थिर आहे आणि याच्या भोवती मॅग्नेट रोटेट करतो आहे. म्हणजे सपोज की हा मॅग्नेट आहे नॉर्थ पोल साऊथ पोल आणि हा याच्या भोवती फिरतोय, तेव्हा पण मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार आहे. हे झालं पहिलं कंडिशन. नेक्स्ट आहे की द मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर चेंजेस. ओके, आणि जेव्हा मॅग्नेट स्टेशनरी असेल, आता या ठिकाणी हे मॅग्नेट आहे ते स्टेशनरी आहे, नॉर्थ पोल आहे साऊथ पोल आहे आणि याच्या भोवती कंडक्टर फिरतोय, म्हणजे हे जे कंडक्टर आहे ते याच्या भोवती फिरतोय, तेव्हा पण मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार आहे. सो देन ऑल्सो फील्ड अराउंड द कंडक्टर विल चेंज. ओके, सो थस इन बोथ केसेस, पण या दोन्ही पण केसेसमध्ये कंडक्टर स्टेशनरी असलं आणि मॅग्नेट फिरलं तरी पण मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार आहे, आणि मॅग्नेट स्टेशनरी असलं आणि कंडक्टर फिरत असेल तरी पण मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार आहे. सो मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं आहे, याचाच अर्थ त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होतो आहे अक्रॉस दी कंडक्टर. सो थस इन बोथ द केसेस, तरी पण या दोन्ही पण केसेसमध्ये, जसं की 2 केसेस आपण बघितले तर दोन्ही पण केसेसमध्ये अ पोटेन्शियल डिफरन्स इज क्रिएटेड अक्रॉस द कंडक्टर. या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स कंडक्टरच्या भोवती क्रिएट होतो आहे. ओके, आणि द इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग मशीन बेस्ड ऑन धिस प्रिन्सिपल इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक जनरेटर. आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट करणारं जे मशीन या प्रिन्सिपलवरती आधारित असतं त्याला आपण इलेक्ट्रिक जनरेटर असं म्हणतो. आता यापुढे आपल्याला अनेक इलेक्ट्रिक जनरेटर पाहायचे आहेत. ओके, सो नेक्स्ट पेजवरती आपण येऊया. सच लार्ज जनरेटर्स आर यूज्ड इन कमर्शियल पॉवर जनरेशन प्लांट्स. मग हे जे काही इलेक्ट्रिसिटी जनरेट करणारे जनरेटर्स आहेत तर हे जे जनरेटर्स आहेत तर ते कमर्शियल पॉवर जनरेशन प्लांट्समध्ये, म्हणजे खूप मोठे मोठे जे पॉवर जनरेशन प्लांट्स असतात तर त्या ठिकाणी वापरले जातात. टर्बाईन इज यूज टू रोटेट द मॅग्नेट इन दी जनरेटर. आता या जनरेटरमध्ये नेमकं काय काय असतं ते टर्बाईन असतं. टर्बाईन या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे की टर्बाईन कशा प्रकारे असतं. ॲक्च्युली स्टीम टर्बाईन आहे, बट ज्याप्रमाणे इलेक्ट्रिक जनरेटर असेल त्याप्रमाणे किंवा जे सोर्सेस असतील त्याप्रमाणे टर्बाईन चेंज होतं. सो या ठिकाणी स्टीम टर्बाईन आहे. टर्बाईन म्हणजे जे अशा प्रकारे फिरते, याला स्टीम मिळाल्यानंतर हे फिरत राहणार, स्टीममुळे याला कायनेटिक एनर्जी मिळणार आणि ते रोटेट होणार. ओके, सो नेक्स्ट आहे अ टर्बाईन हॅज ब्लेड्स. जसं की याला या ठिकाणी हे सगळे ब्लेड्स आहेत. ओके, सो टर्बाईनला ब्लेड असतात. when a flow of liquid or gas is directed on the blades of the turbine it rotates. आता या ठिकाणी यांनी स्टीम दिलेली आहे, बट इथे आपण वॉटर पण देऊ शकतो. वॉटर दिलं तरी पण वॉटरच्या कायनेटिक एनर्जीमुळे हे टर्बाईन फिरणार आहे. आता याला इथे वॉटर मिळेल, हे खाली जाईल, याला मिळेल, हे खाली जाईल, असं करत 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 हे टर्बाईन फिरणार आहे. ओके, जसं की आपला फॅन फिरतो स्टीममुळे नाही, एअरमुळे किंवा इलेक्ट्रिक एनर्जीमुळे तो फिरतो. बट आपण हे सपोज करूया की आपल्या हातामध्ये फॅन आहे आणि तो फिरतो आहे, तर त्याला जेव्हा एअर मिळणार तेव्हा तो फिरणार. ओके, सो त्याचप्रमाणे या ठिकाणी जे टर्बाईन आहे तर ते पण फिरते. सो जेव्हा आपण याला स्टीम देणार, स्टीममध्ये जर खूप हाय वेलोसिटी असेल तर ते या टर्बाईनला फिरवणार. सो टर्बाईन विल रोटेट.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बिकॉज ऑफ द कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लो. का ते रोटेट होणार, तर फ्लोमध्ये काय आहे, म्हणजेच वॉटर असेल, स्टीम असेल किंवा जे काही गॅस वगैरे असेल त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी आहे जी या टर्बाईनवरती पडणार आणि त्याच्यामुळे हे टर्बाईन रोटेट होणार. दिस टर्बाईन इज कनेक्टेड टू इलेक्ट्रिक जनरेटर. आणि हे जे टर्बाईन असतं तर ते इलेक्ट्रिक जनरेटरला कनेक्ट केलेलं असतं. ओके, सो आफ्टर दॅट थस द मॅग्नेट इन इलेक्ट्रिक जनरेटर स्टार्ट्स रोटेटिंग अँड द इलेक्ट्रिक एनर्जी इज प्रोड्यूस्ड. मग या ठिकाणी इलेक्ट्रिक जनरेटरला असं नसतं ते, बट मी जस्ट ड्रॉ केले. सो या ठिकाणी इलेक्ट्रिक जनरेटरला हे जे टर्बाईन आहे तर ते कनेक्ट केलेलं आहे. आणि जेव्हा पण या ठिकाणी टर्बाईन आपण इलेक्ट्रिक जनरेटरला कनेक्ट करणार तर या ठिकाणी जो मॅग्नेट आहे जो की इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये असतो तो पण रोटेट व्हायला स्टार्ट होतो आणि तो रोटेट झाल्यानंतर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होणार आहे. अशा प्रकारे इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होते, जे की या ठिकाणी या प्रश्नाचा आन्सर आहे कॅन यू टेलमधील सेकंड क्वेश्चनचं. ओके, सो नेक्स्ट आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा प्रिन्सिपल पाहिला होता. ते या ठिकाणी डायग्राममध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की कशाप्रकारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा प्रिन्सिपल आहे. तर आता इथे व्होल्टमीटर आहे आणि या ठिकाणी जे आहे तर ते मॅग्नेटिक फील्ड अशा प्रकारे दाखवलेलं आहे. ओके, इथे एक कॉईल दाखवलेली आहे, हे कंडक्टर आहे आणि हे आहे मॅग्नेट. तर आपण आधी पाहिल्याप्रमाणे जर मॅग्नेट फिरत असेल, कंडक्टर स्टेशनरी असेल तरी पण मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं आणि कंडक्टर स्टेशनरी असेल, मॅग्नेट रोटेट करत असेल तरी पण मॅग्नेटिक फील्ड हे चेंज होतं. तर तेच या ठिकाणी या डायग्राममधून एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दिस मेथड ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज बिलो. मग इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करण्याची जी मेथड आपण आता वरती पाहिली की टर्बाईन फिरतं, ते जे असते ते इलेक्ट्रिक जनरेटरला अटॅच असतं आणि टर्बाईन फिरत असल्यामुळे इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये जे मॅग्नेट असतं तर ते पण रोटेट होतं आणि त्यामुळे इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होते. सो हेच या ठिकाणी खाली आपल्याला एका फ्लो चार्टच्या मार्फत दाखवलेलं आहे की टर्बाईनला फिरण्यासाठी एक प्रॉपर एनर्जी सोर्स दिल्यामुळे टर्बाईन फिरतं. जसं की आपण वरती पाहिलं होतं की स्टीम दिली होती आणि स्टीममुळे टर्बाईन फिरत होतं. मग त्या ठिकाणी लिक्विड पण असू शकतं, गॅस पण दिला जाऊ शकतो ज्याची हाय वेलोसिटी असेल. सो टर्बाईन फिरणार, टर्बाईन कुणाला अटॅच आहे, जनरेटरला. जनरेटरमध्ये काय आहे, मॅग्नेट जे रोटेट होणार आणि काय प्रोड्यूस होणार, इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, आता आपण हा जो पॅराग्राफ आहे हा रीड करूया. थस to generate electricity based on the principle of electromagnetic induction we need a generator. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या प्रिन्सिपलच्या आधारे इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी आपल्याला एका जनरेटरची आवश्यकता आहे, जे की आपण या आधीच्या पेजवरती पण पाहिले की इलेक्ट्रिसिटी जनरेट करणारं एखादं जनरेटर किंवा एखादा इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट जेव्हा या प्रिन्सिपलवरती आधारित असतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, इलेक्ट्रिक जनरेटर. ओके, इलेक्ट्रिसिटी जनरेटर किंवा इलेक्ट्रिक जनरेटर. सो नेक्स्ट आहे टू रोटेट द जनरेटर. आणि हा जो जनरेटर आहे तो रोटेट करण्यासाठी वी नीड अ टर्बाईन. आपल्याला एक टर्बाईनची आवश्यकता असते. टर्बाईन काय आहे ते आपण ऑलरेडी इथे पाहिलं आहे. सो हे जे जनरेटर आहे याला रोटेट करण्यासाठी आपल्याला एक टर्बाईनची आवश्यकता असते आणि टू ड्राईव्ह द टर्बाईन, आपल्याला टर्बाईन ड्राईव्ह करण्यासाठी म्हणजेच टर्बाईन रोटेट करण्यासाठी, टर्बाईन फिरवण्यासाठी वी नीड ॲन एनर्जी सोर्स. आपल्याला कुठला तरी एक सोर्स असणं गरजेचं असतं. जसं की आपण या ठिकाणी स्टीम टर्बाईन पाहिलं होतं. स्टीम हा एनर्जी सोर्स होता. सो तसेच वॉटर असू शकतं, गॅस असू शकतं. ओके, तर अशा प्रकारे कुठला पण एखादा एनर्जी सोर्स हवा असतो टर्बाईनला फिरवण्यासाठी. सो बेस्ड ऑन which type of energy source is used to rotate the turbine, there are different types of power generating stations. मग कुठल्या प्रकारचं सोर्स टर्बाईन फिरवण्यासाठी वापरलं जातं याच्यावरती आधारित अनेक पॉवर जनरेटिंग स्टेशन्स आहेत. जसं की थर्मल एनर्जी आहे, तर थर्मल एनर्जीमध्ये कोळशाचा वापर केला जातो. तर याचबरोबर इतर अनेक एनर्जी पॉवर प्लांट्स आहेत आणि हे टाईप्स जे आहेत तर ते कशावरून पडलेले आहेत, तर टर्बाईनला फिरवण्यासाठी कुठला एनर्जी सोर्स लागतो याच्यावरून हे सगळे टाईप्स पडलेले आहेत. ओके, सो नेक्स्ट आहे द डिझाईन ऑफ द टर्बाईन यूज्ड इन डिफरंट टाईप्स ऑफ पॉवर स्टेशन्स इज ऑल्सो डिफरंट. मग आता जर एनर्जी सोर्स वेगवेगळं असेल तर टर्बाईनचं डिझाईन पण प्रत्येक ठिकाणच्या पॉवर सोर्समध्ये वेगवेगळं असणार. तर अशाच पद्धतीने आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय पाहायचं आहे की हे जे प्रकार आहेत कशावरती बेस्ड आहेत, एनर्जी सोर्सेस विच यूज्ड और विच नीड टू रोटेट द टर्बाईन याच्यावरती आधारित काही टाईप्स आहेत. तर तेच टाईप्स आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत. ओके.
सो या व्हिडिओमध्ये बस इतकंच. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. आता आपण बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.